राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख माझ्या ह्या मोहोळ तालुक्यातल्या एस टी महामंडळाच्या वतीनं जी फुलचिंचोली मुक्कामी गाडी असायची ती फुलचिंचोली मुक्कामी गाडी सकाळी टाकळीतनं निघताना माळी पाटीला आणि पुढं संतोष काटे यांच्या धाब्याजवळ चढावरती तिथं काही विद्यार्थी उभारलेले असते, माळी पाटीला काही विद्यार्थी उभारलेले असते, ती एस टी न थांबत नव्हती आणि पुन्हा पाटकुला आल्यानंतर पण ती एस टी फुलचिंचोली आडेगाव मार्गे थांबत नव्हती. त्यामुळं विद्यार्थ्यांचा पहिला तास बुडत होता. काही नौकर वर्ग बाहेरगावी जातो, त्यांना ती एस टी मिळत नव्हती. त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होतं. या बाबतीत जनहित विद्यार्थी संघटनेचे मोहोळ तालुका अध्यक्ष समर्थ साळवे यांनी माझ्याकडे तक्रार दिल्यानंतर विद्यार्थ्यांच्या वतीनं तातडीनं मी सोलापूरचे विभाग नियंत्रक डीसी साहेब कर्तव्यदक्ष आदरणीय अमोल गोंजारे साहेबांना प्रत्यक्ष भेटून जनहित शेतकरी संघटनेच्या वतीनं रितसर निवेदन दिलं आणि त्या निवेदनामध्ये मागणी अशी होती की आपल्या आडेगावचे अण्णा डोंगरे, प्रदीप डोंगरे यांनी मला सांगितलं होतं भेटल्यानंतर किंवा 12:15 वाजता गाडी गेल्यानंतर आडेगाव मार्गे गरड कॉलेज आणि नेताजी कॉलेजवरनं पोरं 12:25ला शाळा सुटल्यानंतर 12:15ची गाडी त्यांना सापडत नाही. त्यामुळे परत ती गाडी चुकल्यावर त्यांना 2-3 तास थांबावं लागतंय. उपास तापाशी असते ती, सकाळी 6ला घर सोडलेलं असतंय, पुन्हा पेकाळून जाते ती, अभ्यास होत नाही, विनाकारण वेळ वाया जातो. या सगळ्या गोष्टीचा विचार करून जनहित विद्यार्थी संघटनेच्या वतीनं डीसी साहेबांना रितसर निवेदन देऊन मागणी केली होती. आणि विशेष म्हणजे पाटकुल ते फुलचिंचोली रस्ता गेल्या 20 वर्षापासून खड्डे पडले होते. तो रस्ता मंजूर असताना 2.5 कोटी निधी मंजूर असताना 3 वर्ष झालं त्या रस्त्याच्या कामाला सुरुवात नव्हती. मी स्वतः जनहित शेतकरी संघटनेच्या वतीनं उपोषण करून तातडीनं त्याच दिवशी रस्ता डांबरीकरणाला सुरुवात झाली. आता स्टार रोड झालेला आहे, काळे पाटीवरून पाटकुल रस्ता. मग त्या पाटकुलवरून नवीन एस टी गाडी चालू करावी अशी डीसी साहेबांकडे मागणी केली होती. पाटकुलला मोहोळवरून पाटकुलला 12:30 वाजता इथनं मोहोळमधून गाडी आणणार ती, म्हणजे 12:35 बरोबर काय पडते 12:35 ती गाडी आणणार. पाटकुल आल्यानंतर 12:15 वशेकर वस्ती म्हणजे आपले भारतीय जवान स्वर्गीय ज्यांनी बलिदान दिलं ते बारीकराव वशेकर यांच्या स्मारकाजवळ स्टॉप असेल. सातपुती वस्ती, पुन्हा चौधरी भोसले कंपनी कॅनॉलच्या पुलावर आणि चिंचोली पाटीवरनं पुन्हा पंढरपूरला जाणार ती गाडी. या 2-4 दिवसात त्यांचा सर्वे होईल, माहिती घेऊन ती गाडी चालू करतील, नवीन गाडी चालू होणार आहे. ही आनंदाची गोष्ट सांगतो आमच्या पाटकुलकरांना, वाड्या वस्तीच्या नागरिकांना, प्रवाशांना अशी मी मागणी केलेली आहे. आणि विशेष म्हणजे पाटकुलच्या मुलांना जो टायमिंग होतं ऍडजस्ट होत नव्हतं, ती पाटकुलची गाडी आता सांगतो सगळ्या विद्यार्थ्यांना, प्रवाशांना, ती गाडी 6:30ला पाटकुलची मुक्कामी गाडी आणणार. म्हणजे पहिला तास तुम्हाला विद्यार्थ्यांना सगळ्यांना सापडणार. आणि मात्र फुलचिंचोली गाडी येताना कंडक्टर ड्रायव्हरला विनंती करतो मी की टाकळीतनं माळी पाटीला आणि चढावर कुठं विद्यार्थी हात करते तिथं थांबवली पाहिजे. विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा प्रश्न असतो, पहिला तास महत्वाचा आहे. कारण पहिला तास बुडल्यावर काही शिक्षक पुन्हा गेल्यावर त्याच्या सेपरेट विद्यार्थ्यांसाठी पहिला तास घेऊ शकत नाहीत. त्याच्यामुळे त्यांचं नुकसान करू नका. तुम्हाला नोकऱ्या लागले चांगली गोष्ट आहे, पण दुसऱ्या विद्यार्थ्यांचं आयुष्याचं कल्याण झालं पाहिजे, त्यांचं नुकसान होऊ नये अशी ह्याची काळजी घ्यावी. आणि डीसी साहेबांचं माझं बोलणं झालंय, मोहोळच्या स्टँडमध्ये महिला पोलिसांनी पुरुष पोलीस असावा. कारण किसी कापूचं प्रमाण आहे, लुटमारीचं प्रमाण आहे, छेडछाडचा प्रकार आहे. त्यामुळे डीसी साहेब स्वतः पोलीस स्टेशनला पत्र देतो म्हणजे. आणि वाहतूक नियंत्रक रात्री 10 वाजता गेल्यानंतर 10 ते सकाळी 6 पर्यंत वाहतूक नियंत्रक नसतात. प्रवाशांची गैरसोय होते. एसट्या वरून हायवे रोडवरनं जातात, की खाली उभारलेल्या प्रवाशाला काही कळत नाही. रात्री 11-12 वाजता जाणारे प्रवासी पुणे मुंबईला त्यांना नाक त्रास होतो. महिला असतील त्यांचं संरक्षण राहत नाही. त्यामुळे ती पण मागणी डीसी साहेबांनी मान्य केलेली आहे. आणि या बाबतीत एक एसटी लोक आंदोलनाचा इशारा दिला होता, परंतु डीसी साहेबांनी 1.5 तास माझ्यावर चर्चा करून कर्तव्यदक्ष जाधव साहेब आणि दुसऱ्या कर्तव्यदक्ष वाहतूक अधिकारी त्या जाधव मॅडम, गव्हाणी मॅडम, त्यांनी पण त्या तिघांनी मागण्या मान्य करून आमच्या मागण्या मान्य केल्यामुळे एसटी लोक आंदोलन तूर्त स्थगित ठेवलेलं आहे.